आज आपण सुरू करणार आहोत भारतीय कर संरचना हा आपला इकॉनॉमिक्सचा टॉपिक. हा आपण एसटीआय मेन्सच्या दृष्टीने डिटेलमध्ये घेणार आहोत, जेणेकरून एसटीआय मेन्स असेल किंवा राज्यसेवा मेन्सला तर हा टॉपिक आपल्याला कम्प्लीटच होईल. शिवाय कुठल्याही प्रिलिमला या बाहेरच काही करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. हा आपण घेतानाच मेन्सच्या दृष्टीने, त्यातल्या त्यात एसटीआय मेन्सच्या दृष्टीने हा टॉपिक आपण घेत आहोत, जो की राज्यसेवा मेन्सलाही उपयोगी आहे. तर हा चॅप्टर खूप मोठा आहे, शिवाय कोअर चॅप्टर आहे, त्यामुळे एकाच लेक्चरमध्ये हा पूर्ण चॅप्टर कंप्लीट करण्याचं टार्गेट आपण ठेवणार नाही. आज आपण फक्त प्रत्यक्ष कर करणार आहोत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्ष कर असतील, अप्रत्यक्ष कर असतील. ह्या चॅप्टरमध्ये अजून आपल्याला उपकर बघायचे आहेत, अधिभार बघायचा आहे. तर जे जीएसटीच्या कक्षेबाहेर असलेले कर आहेत ते बघायचे, सीमा शुल्क असेल, वॅट असेल. तर यासारखे आपल्याला कर बघायचे आहेत. पण त्या सर्वांच्या आधी आपण आज सुरू करणार आहोत प्रत्यक्ष कर, आणि पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत अप्रत्यक्ष कर. तर आजचा आपला टॉपिक आहे भारतीय कर संरचना, प्रत्यक्ष कर. मग प्रत्यक्ष करामध्ये आपल्याला माहिती आहे वैयक्तिक आयकर, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो, कंपनी कर, ज्याला कॉर्पोरेशन टॅक्स असं म्हटलं जातं, किंवा महामंडळ कर, प्रमंडळ कर, यासारख्या बऱ्याच नावांनी या टॅक्सला ओळखलं जातं. ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. परत वैयक्तिक आयकराचाच एक मॉड्यूल, एक भाग असलेला भांडवली नफा कर, शिवाय कंपनी कराप्रमाणे असलेला मॅट, हाही आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. शिवाय प्रत्यक्ष कराच्या बाबतीत विजय केळकर समिती आणि राज्य चेलैया समिती या दोन समित्यांनी दिलेल्या शिफारसी, फक्त प्रत्यक्ष कराबद्दलच्या शिफारसी आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की राज्य चेलैया जी समिती आहे 1991 ची, आणि विजय केळकर समिती आहे 2002 ची, तर यांनी भारतीय कर संरचनेवर बऱ्याचशा शिफारसी केल्या आहेत. तर त्यांच्या सर्वच शिफारसी आपण ह्या लेक्चरला घेणार नाही, त्यांच्यावर आपण सेपरेट लेक्चर बनवणार आहोत. किंवा प्रत्येक लेक्चरशी रिलेटेड असलेल्या टॉपिक बद्दल त्यांनी काय शिफारसी केल्या आहेत त्या आपण त्याच लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आज आपण त्यांच्या प्रत्यक्ष कराबद्दलच्या शिफारसी बघणार आहोत. शिवाय आपल्याला माहिती आहे की संपत्ती कर जो रद्द करण्यात आलेला आहे, पण तोही एक प्रत्यक्ष कर होता. खर्च कर जो रद्द करण्यात आलेला आहे, मालमत्ता कर असेल, देणगी कर असेल, जे रद्द करण्यात आलेले आहेत ते सर्व प्रत्यक्ष करच होते. ते आता नाहीयेत, पण ते प्रत्यक्ष कर होते. मग आपल्याला माहित असायला हवं की कोणकोणते प्रत्यक्ष कर आहेत, शिवाय त्यातले कुठले रद्द झाले, कुठले आहेत, आणि त्याबद्दलची डिटेल माहिती आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सुरू करूया आपण आपला आजचा पहिला टॉपिक, प्रत्यक्ष कर. तर प्रत्यक्ष करामध्ये आपण आताच बघितलं की आपल्याला माहिती आहे काय आहे, वैयक्तिक आयकर आहे आणि कंपनी कर आहे. तर जो वैयक्तिक आयकर आहे त्याला दुसरं नाव आहे प्राप्ती कर, ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो. हा व्यक्ती कर देत असतो, त्याला आपण वैयक्तिक आयकर किंवा त्याला प्राप्ती कर असंही म्हणतात. मग एखाद्या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्राप्ती कर असं लिहून आलं तर आपल्याला कळायला पाहिजे की ते आपल्याला इन्कम टॅक्स बद्दलचा तो क्वेश्चन आहे किंवा ते स्टेटमेंट आहे. दुसरा आपला टॅक्स असणार आहे कंपनी कर. कंपनी कराला कुठले कुठले नावं आहेत, तर त्याला आहे प्रमंडळ कर, महामंडळ कर, कॉर्पोरेशन टॅक्स, निगम कर, प्रमाणशीर कर, यासारख्या बऱ्याच नावांनी आपण कंपनी कराला ओळखतो. तर आपल्याला आता जी एक्साइजची आपली एक्झाम झाली त्यामध्ये महामंडळ कर म्हणून हा कर लिहून आला होता, ज्याला आपल्याला ओळखायचं होतं प्रत्यक्ष कर. तर कंपनी कर बऱ्याच जणांना माहित असतो, पण त्यालाच प्रमंडळ, महामंडळ, निगम कर, कॉर्पोरेशन टॅक्स, प्रमाणशीर कर हे म्हणतात, हे आपल्याला माहित असायला हवं. तर हे जे कर होते हे आपल्या कोणत्या कायद्यानुसार हे कर आपण वसूल करतो, तर हे करतं केंद्र वसूल, केंद्रच आकारतं आणि केंद्रच वसूल करतं. कोणत्या कायद्याअंतर्गत? आयकर कायदा 1961 अंतर्गत. तर आयकर कायदा 1961 अंतर्गत हे कर म्हणजेच काय, प्रत्यक्ष कर आपण केंद्र आकारतं. आकारणी कोण करतं? केंद्र. आणि वसुली कोण करतं? केंद्रच. कोणत्या कायद्यानुसार? आयकर कायदा 1961 नुसार. तर ह्या आयकर कायद्याची 1961च्या आयकर कायद्याची जागा घेणार होतं डीटीसी, डायरेक्ट टॅक्स कोड, हे त्याची जागा घेणार होतं. कधी घेणार होतं जागा किंवा कधी लागू होणार होतं? 1 एप्रिल 2013ला. पण त्याबद्दलचं जे विधेयक होतं ते 2010लाच आपल्या पार्लिमेंटमधून लॅप्स झालं, बरखास्त झालं. त्यामुळं ते काही विधेयक अस्तित्वात येऊ शकलं नाही, किंवा डीटीसी डायरेक्ट टॅक्स कोड अस्तित्वात येऊ शकला नाही. जर आला असता तर लागू होण्याची तारीख किती होती? 1 एप्रिल 2013 ही त्याची लागू होण्याची तारीख होती. मग आता सध्या डीटीसी आहे का? तर नाही, तो लागू झालेला नाही. आताही आपण आयकर कायदा 1961 अंतर्गतच वैयक्तिक आयकर, इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स केंद्र गोळा करत असतो. तर आत्ताच मी मगाशी बोलताना म्हटलं इंट्रोडक्शन मध्ये की आपल्याला संपत्ती करही बघायचा आहे, जो प्रत्यक्ष करच होता तो रद्द झालेला आहे, त्याची डिटेलमध्ये आपण पुढे इन्फॉर्मेशन घेणार आहोत. शिवाय हा जो वैयक्तिक आयकर आहे किंवा कंपनी कर आहे, ज्यांना आपण प्रत्यक्ष कर म्हणतो, तर हे प्रत्यक्ष कर
नेहमी फक्त आणि फक्त करपात्र उत्पन्नावर किंवा कर भरण्याच्या क्षमतेवरच आकारले जातात. म्हणजे काय? म्हणजे समजा आता 2020ला आपल्याला माहिती आहे की 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या पुढे करंट डेटानुसार 2019ला किती होतं ते 5 लाख. आता किती आहे? 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या पुढेच आपल्याला काय लागतो? कर लागतो. मग ज्याचं उत्पन्न 2च लाख आहे त्याला कर लागेल का? आयकर लागेल का? किंवा कंपनीचा नफा 2च लाख आहे त्याला लागेल का? तर नाही लागणार. म्हणजेच काय? दिलेल्या करपात्र जी पातळी आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल, अधिकच उत्पन्न असेल, त्याच उत्पन्नावर फक्त प्रत्यक्ष कर आकारला जातो. म्हणून प्रत्यक्ष कर हा करपात्र उत्पन्नावर, 2.5 लाखाच्या वरचं उत्पन्न हे करपात्र उत्पन्न आहे. करपात्र उत्पन्नावर आणि कर भरण्याच्या क्षमतेवर आकारलं जातं. मग कर भरण्याच्या क्षमतेवर म्हणजे कसं? समजा एखाद्याचं उत्पन्न 20 लाख आहे, एखाद्याचं उत्पन्न 5 लाख आहे, तर ह्या 5 लाखाला आकारण्यात येणाऱ्या कराचं पर्सेंटेज आणि 20 लाख उत्पन्न असलेल्या आकारण्यात येणाऱ्या कराचं पर्सेंटेज हे वैयक्तिक आयकर इन्कम टॅक्सच्या बाबतीत कसं असतं? वेगवेगळं असतं. म्हणजेच काय? कर भरण्याची याची क्षमता कमी आहे त्याला कमी दराने कर, याची क्षमता जास्त आहे याला जास्त दराने कर. म्हणजेच कर भरण्याच्या क्षमतेवर आणि करपात्र उत्पन्नावर कोणता कर आकारला जातो? तर प्रत्यक्ष कर आकारला जातो. सॉरी. तर मग याची आकारणी कशी होते? आपण आताच पाहिलं की ज्या व्यक्तीचं उत्पन्न करपात्र उत्पन्न असतं म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारला जातो, तर कंपनीच्या नफ्यावर काय आकारला जातो? प्रत्यक्ष कर आकारला जातो. मग आपण जेव्हा इंट्रोडक्शनची स्लाइड बघितली होती त्यामध्ये आपण बघितलं होतं कंपनी कर आणि अजून एक बघितलं होतं मॅट. मग यामध्ये कंपनी करचा नफा कोणत्या नफ्यावर आणि मॅट कोणत्या नफ्यावर याची पण आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. आपल्याला इथं काय माहित असायला हवं की प्रत्यक्ष कर हे करपात्र उत्पन्नावर आकारले जातात. म्हणजे कराची मर्यादा जर गव्हर्नमेंटने 5 लाख दिली तर 5 लाखाच्या आत कर आकारता येईल का? नाही. 2.5 लाख दिली तर 2.5 लाख उत्पन्नाच्या आत कर आकारता येईल का? तर नाही. मग करपात्र उत्पन्नावर कर भरण्याच्या क्षमतेवरच हा कर आकारला जातो. असा कोणता कर आहे? असा क्वेश्चन आला तर प्रत्यक्ष कर आहे. का बरं अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत हे विधान बरोबर नाही? आपल्याला माहिती आहे आपण एखादा साधा साबणही खरेदी करायला गेलो तर त्यावरही आपण काही टॅक्स देतो ज्याला आपण अप्रत्यक्ष कर म्हणतो. बरोबर. मग अप्रत्यक्ष कर करपात्र उत्पन्नाशी त्याचा काही संबंध नाही. कोणीही साबण खरेदी करायला गेलं मग त्याचं उत्पन्न किती असेल तरी त्याला ठरलेला तो अप्रत्यक्ष कर द्यावाच लागतो. मग त्याची कर भरण्याची क्षमता असू देत किंवा नसू देत. म्हणून हे सेंटेन्स किंवा हा जो मुद्दा आहे तो फक्त प्रत्यक्ष कराला लागू होतो. मग हा कर व्यक्ती आणि कंपन्यांवर लागू होतो हे आपल्याला माहिती आहे. पण जर असं वाक्य आलं की हा कर सर्वच व्यक्ती आणि सर्वच कंपन्यांवर लागू होतो तर बरोबर असेल का? तर नाही. हा कर सर्व व्यक्ती आणि कंपन्यांवर लागू होत नाही. का बरं? 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्यांवर लागू होणार नाही. करपात्र उत्पन्नावरच लागू होतो म्हणून सर्व व्यक्तींवर लागू होत नाही. मग आता आपण जे विद्यार्थी आहोत त्यांना जर त्यांचं जर उत्पन्न एवढं नाहीये तर आपल्याला हा प्रत्यक्ष कर भरावा लागतो का? इन्कम टॅक्स वगैरे नाही. म्हणजे सर्व व्यक्तींना किंवा सर्व कंपन्यांना हा कर भरावाच लागत नाही. ज्या कंपन्या नफा कमवतात त्याच कंपन्यांना भरावा लागेल. ज्या कंपन्या नफाच कमवला नाही एखाद्या वर्षी तर त्यावेळी नफ्यावर कर लागणारा हा जो कर आहे तो त्या कंपनीला भरावा लागणार नाही. मग जर असं सरसकट उदाहरण किंवा वाक्य आलं की सर्व व्यक्ती आणि कंपन्यांना लागू होतो का? तर लागू होत नाही. या करामुळे काय होतं बघा? गरिबी कमी होते. बरोबर. समजा एखादी XYZ अशी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं उत्पन्न खूप जास्त आहे. समजा 1 कोटी त्याचं उत्पन्न आहे. तर त्या व्यक्तीला जास्त कर आकारून हा कर जो त्याला आकारलेला कर आहे हा सामाजिक दुर्बल घटकांसाठी सार्वजनिक गोष्टींसाठी खर्च केला जाईल आणि त्यामुळे काय होईल तर गरिबी कमी होईल. न्याय प्रस्थापित केला जातो तेच श्रीमंतांकडून घेतलेल्या कराचा उपयोग आपण गरिबी निर्मूलनासाठी काय करतो? योजनांमध्ये किंवा अशा गोष्टींमध्ये करतो ज्यामध्ये न्याय प्रस्थापित केला जातो. हा जो प्रत्यक्ष कर आहे हा सहजासहजी टाळता येतो. आता कसा सहजासहजी टाळता येतो? आपल्याला माहिती की बरेच जण आपलं उत्पन्न कमी दाखवतात आणि इन्कम टॅक्स वाचवतात. कंपन्याही आपला नफा कमी दाखवून कंपनी कर कॉर्पोरेशन टॅक्स वाचवू शकतात. म्हणजेच काय? हा कर सहजासहजी काय करता येतो? टाळता येतो. अगदी सहज आपण हा कर टाळू शकतो. समतेचं तत्व पाळतो. आताच आपण बघितलं गरिबी कमी आणि न्याय प्रस्थापित करणे म्हणजेच काय करतो? समतेचं तत्व पाळतो हा कर. कोणता कर? प्रत्यक्ष कर. समतेचं तत्व कोणी सांगितलं? ऍडम स्मिथने सांगितले. आपल्याला माहितीये की ऍडम स्मिथ कोण आहेत? ऍडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आपल्याला माहित आहे. तर त्या ऍडम स्मिथ यांनी सांगितलेलं समतेचं तत्व कोणता कर पाळतो असं जर विचारलं तर कोणता कर पाळतो समतेचं तत्व? प्रत्यक्ष कर पाळतो. अप्रत्यक्ष नाही. अप्रत्यक्ष करामध्ये गरीब व्यक्तीला सुद्धा तेवढाच कर द्यावा लागतो. तर
कर भरण्याची क्षमता नसली तरी त्याला कर द्यावा लागतो, तर तो समतेचं तत्व पाळत नाही. शिवाय एक कर आपण इंट्रोडक्शनच्या स्लाइडमध्ये बघितला होता, त्याला आपण म्हटलं होतं भांडवली नफा कर. हा जो भांडवली नफा कर आहे हा प्रत्यक्ष करच आहे. शिवाय हा जो आपला वैयक्तिक आयकर आहे, इन्कम टॅक्स जो आहे, ज्याला आपण काय म्हटलं होतं, प्राप्ती कर, हे शब्द परत परत आपल्या एकदा माइंड खालून जाऊ द्या, बोलून बोलून जाऊ द्या, म्हणजे कळेल की इन्कम टॅक्सला आपण काय म्हणतो, प्राप्ती करही म्हणतो. तर प्रत्यक्ष कर किंवा वैयक्तिक आयकराचा इन्कम टॅक्सचाच हा एक भाग असतो, त्याला आपण काय म्हणतो, भांडवली नफा कर. मग इन्कम टॅक्सचाच भाग असतो म्हणजे कसं, समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असेल, त्या उत्पन्नावर आकारला जातो वैयक्तिक आयकर, इन्कम टॅक्स. पण ती व्यक्ती जर एखादी इमारत किंवा एखादी जमीन ओन करत असेल आणि त्याने ती इमारत किंवा जमीन विकली, तर विकल्यानंतर त्याला जे प्रॉफिट मिळालं, त्याला जे उत्पन्न मिळालं, त्यावर जो आकारला जातो तो आहे भांडवली नफा कर. म्हणजेच काय, तर व्यक्ती धारण करत असलेल्या भांडवली वस्तूंमधून मिळणाऱ्या नफ्यातून किंवा मिळणाऱ्या उत्पन्नातून जो कर आकारला जातो, उत्पन्नावर जो कर आकारला जातो, त्याला आपण म्हणतो भांडवली नफा कर. मग भांडवली नफा कर हा शेअर्सच्या खरेदी विक्रीतून पण मिळाला, काय शेअर्सच्या खरेदी विक्रीतून पण आकारला जाऊ शकतो किंवा आकारला जातो. इमारत असेल, जमीन असेल, अशा भांडवली वस्तू असतील व्यक्तीकडे किंवा शेअर्स असतील, तर यांच्यातून हा आकारला जातो. त्याची डिटेल माहिती आपण पुढे घेणार आहोत. आता आपल्याला इथे काय कळालं, प्रत्यक्ष करामध्ये कोणते कोणते कर येतात. प्रत्यक्ष करामध्ये येतो इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, संपत्ती कर जो रद्द झालेला आहे, भांडवली नफा कर जो इन्कम टॅक्सचाच एक पार्ट आहे. शिवाय प्रत्यक्ष कर हा फक्त करपात्र उत्पन्नावर आकारला जातो, सर्व उत्पन्नावर नाही. कर भरण्याची क्षमतेनुसार याची आकारणी होते. व्यक्तीच्या उत्पन्नावर तर कंपनीच्या नफ्यावर हा आकारला जातो. सर्व व्यक्ती कंपन्यांना हा लागू नसतो. गरिबी कमी करतो, न्याय प्रस्थापित करतो, म्हणजेच समानतेचं तत्व पाळतो. जे समानतेचं तत्व कोणी सांगितलं आहे, ऍडम स्मिथने सांगितलेलं आहे. आणि शिवाय हा प्रत्यक्ष कर सहजासहजी टाळता येतो, उत्पन्न आणि नफा कमी दाखवून. पुढे हा जो प्रत्यक्ष कर आहे, यामध्ये आपल्याला खरं तर आपल्याला अप्रत्यक्ष करामध्ये कराघात आणि करभार या दोन्ही संकल्पना फार महत्वाच्या आहेत. पण इथे आपल्याला माहित असायला हवं की कराघात आणि करभार हा प्रत्यक्ष करांच्या बाबतीत एकाच व्यक्तीवर असतो. कुठले कर बघतोय आपण, प्रत्यक्ष कर. हा प्रत्यक्ष करांच्या बाबतीत एकाच व्यक्तीवर असतो. म्हणजे काय, जर एक व्यक्ती अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत, समजा ही एक व्यक्ती आहे, हिने एक प्रोडक्टचं उत्पादन घेतलेलं आहे आणि हा ग्राहक आहे जो हे उत्पादन जे आहे ते विकत घेतो आहे. तर गव्हर्नमेंटने या कंपनीला, या व्यक्तीला ह्या प्रोडक्टचं उत्पादन घेण्यासाठी X% एवढा कर लावला असेल, तर कंपनी काय करते, त्याच्या प्रोडक्टमध्ये ते इन्क्लूड करते आणि ते खाली खाली जात. ह्या ग्राहकाने जेव्हा हा प्रोडक्ट विकत घेतला, तेव्हा हे ग्राहक या प्रोडक्टवर लागलेलं कर देत असतो हा ग्राहक. म्हणजेच काय, गव्हर्नमेंटने कोणत्या व्यक्तीवर किंवा कंपनीवर कर टाकला होता, ह्या व्यक्तीवर. कराघात कोणावर होता, ह्या व्यक्तीवर. त्याचा भार मात्र कोणावर पडला, ग्राहकावर. ही कोणाची कन्सेप्ट आहे, अप्रत्यक्ष कराची. इथं मात्र तसं होतं का, नाही. समजा XYZ या व्यक्तीचं उत्पन्न आपण बघितलं 50 लाख असेल, तर या व्यक्तीला लागणार आहे या उत्पन्नावर कर, ह्याच व्यक्तीवर करघात आहे, भरायचं सुद्धा यालाच आहे. म्हणजे करघात पण याच्यावर, करभार पण याच्यावर. तर प्रत्यक्ष करांच्या बाबतीत कंपनी कर भरताना असू देत किंवा आयकर भरताना असू देत, दोन्हीच्या बाबतीत करघात आणि करभार एकाच व्यक्तीवर असतो. म्हणजेच काय, प्रत्यक्ष करामध्ये करघात आणि करभार एकाच व्यक्तीवर असतो. अप्रत्यक्ष करामध्ये तो एकाच व्यक्तीवर असतो का, नाही. कर संक्रमण होत नाही. कर संक्रमण होत नाही म्हणजे मी आताच उदाहरण दिलं होतं तसं, कंपनीवर लावलेला कर ते खाली खाली डिस्ट्रीब्युटर कडून खाली मग सामान्य ग्राहकांकडे असा संक्रमित होत जातो. करघात यांच्यावर असतो, भार मात्र ग्राहकांवर पडतो. याला म्हणायचं करांचं संक्रमण. ते मात्र प्रत्यक्ष करांच्या बाबतीत होत नाही. ज्या व्यक्तीवर प्रत्यक्ष कर लागतो, ज्या कंपनीवर लागतो, त्यांनाच तो पे करावा लागतो. म्हणजे कर संक्रमण होत नाही. जर कर संक्रमण होत नाही, एकाच व्यक्तीवर ज्याच्यावर करघात आहे तोच करभार स्वीकारतो किंवा कर भरतो, तर म्हणजेच काय, तर गरिबांवर अन्याय होतो का या कराने, नाही. ज्याचा कर आहे तोच हा कर भरत असतो. म्हणजेच हा काय करतो, आपण बघितलं, न्याय प्रस्थापित करतो. मग जर हा न्याय प्रस्थापित करत असेल, समानतेचं तत्व पाळत असेल, गरिबी कमी करत असेल, तर हा कर कसा असणार आहे, प्रगतिशील असणार आहे. गरिबी कमी करतो, न्याय प्रस्थापित करतो, आधुनिक कर असणार आहे, प्रोग्रेसिव्ह कर असणार आहे. त्यालाच आपण पुरोगामी कर असंही म्हणतो. मग कोणताही शब्द आला तरी आपल्याला माहित पाहिजे, प्रत्यक्ष कर काय आहे, पुरोगामी कर, प्रोग्रेसिव्ह, प्रगतिशील, आधुनिक. पुरोगामीच्या विरुद्ध काय आहे, प्रतिगामी. मग प्रतिगामी कुठला असणार, अप्रत्यक्ष कर हा कुठला असणार, प्रतिगामी. आणि पुरोगामी प्रोग्रेसिव्ह कुठला असणार, प्रत्यक्ष कर. आता
वैयक्तिक आयकराच्या बाबतीत मी आताच म्हटलं, जो आपण इन्कम टॅक्स भरतो त्या इन्कम टॅक्सच्या बद्दल मी आताच म्हटलं की 2.5 लाखाच्या खालचं ज्यांचं उत्पन्न आहे खाली, त्यांना कर भरावा लागतो का इन्कम टॅक्स? नाही. त्यावर मात्र उत्पन्न असल्यास आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो. मग हे 2.5 लाखाची मर्यादा प्रत्येक वेळी नेहमी सेमच असते का? तर नाही. आपल्या आर्थिक पाहणीनुसार कर संरचना बदलत असते. कराचे स्लॅब्स आपण काय करत असतो, बदलत असतो. तर 2019-20 ला हे 5 लाख होतं, म्हणजे 5 लाखापर्यंत उत्पन्नावर कर माफ होता. मग आता मात्र 2.5 लाख आहे. म्हणजेच काय, तर जास्त लोक कराच्या घेऱ्यात घेतलेले आहेत. पहिल्यांदा 5 लाख उत्पन्न असलेला, 4 लाख उत्पन्न असलेला कर द्यायचा नाही, पण आता 4 लाख उत्पन्न असलेला कर द्यावा लागेल, कारण आता 2.5 लाखाचीच मर्यादा आहे. तर याची ही करंटची इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या आर्थिक पाहणी अहवालातून माहित असायला हवी. ती करंटची इन्फॉर्मेशन कुठली आहे, तर जो आपला वैयक्तिक आयकर आहे त्याला 2019-20 पर्यंतची मर्यादा होती 5 लाख. 5 लाख उत्पन्न हे करमुक्त होतं. 2021-22 ला, 22-23 ला ह्या दोन्ही वर्षी 2.5 लाख उत्पन्नावरच आपण काय केलेलं आहे, कर माफ केलेला आहे. 2.5 लाखाच्या वरच्या उत्पन्नावर आपण कर आकारतो. मग जर विचारलं 2022-23 जो आताचा आपला आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला, त्याच्यामध्ये आपण 2021-22च्याच कर स्लॅब्सला कंटिन्यू केलेला आहे. तिथं पण 2.5 लाख होता, आता पण 2.5 लाख आहे. 19-20 ला मात्र हा किती होता, 5 लाख इतका होता. मग हे कर स्लॅब्स आपल्याला माहित असायला हवे, कितीवर किती उत्पन्नावर किती टक्के कर आकारला जातो. तर आपल्याला माहिती वैयक्तिक आयकर इन्कम टॅक्स काय, जितकं उत्पन्न वाढेल तितका कर वाढतो. बरोबर. मग 2.5 लाख ते 5 लाख उत्पन्नाच्या मध्ये 5% कर, 5 ते 7.5 मध्ये 10%, 7.5 ते 10 15%, 10 ते 12.5 20, 12.5 ते 15 25% आणि 15 लाख उत्पन्नाच्या पुढचं उत्पन्न असणाऱ्या लोकांवर 30% कर आकारला जातो. हे कसं लक्षात ठेवायचं, तर आता बघा 2.5 लाख उत्पन्न आहे, 2.5 ते 5 लाख, 2.5च्या दुप्पट करायचं, 5% कर आकारला जातो. 5 लाख ते 7.5, 5च्या दुप्पट करायचं, 10% कर आकारला जातो. 7.5 ते 10 लाख, 7.5च्या दुप्पट 15% कर आकारला जातो. 10 ते 12.5 लाख, 10च्या दुप्पट 20% कर आकारला जातो. 12.5 ते 15 लाखामध्ये 25% कर आकारला जातो. आणि ज्यांचं उत्पन्न 25 लाखापेक्षा जास्त, 15 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना 15च्या दुप्पट 30% कर आकारला जातो. मग क्वेश्चन काय येऊ शकतो, क्वेश्चन हे येऊ शकतो की आपल्याकडे जे कर स्लॅब्स आहे, कर रचना आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी किती टक्के टॅक्स आकारतो आपण, कमीत कमी 5% टॅक्स आकारतो. किंवा जर 2.5 लाखाच्या वरच्यांना म्हटलं तर किती, 0 कर, म्हणजेच काय, कर नाही, करमुक्त उत्पन्न आहे ते. आणि जास्तीत जास्त किती कर आकारू शकतो, तर जास्तीत जास्त आपण किती, 30% कर आकारला जाऊ शकतो. मग इथं आपण अधिभार किंवा उपकराची संकल्पना अजून आपल्याला बघायची आहे, ती आपण पुढे बघणार आहोत. इथे आपण काय बघतोय, कर किती टक्के आकारला जाऊ शकतो, 15 लाखाच्या उत्पन्नाच्या पुढे 30% इतका कर आकारला जाऊ शकतो. आता हे बघितलं आपण वैयक्तिक आयकर. आपण बघितलं होतं कंपनी कर, ज्याला आपण प्रमंडळ कर, महामंडळ, निगम कर, प्रमाणशीर कर, कॉर्पोरेशन टॅक्स या सगळ्या नावाने ओळखतो. त्या कंपनी करामध्ये मात्र नफ्याचे प्रमाण बदलतं, करांचे दर मात्र स्थिर असतात. आता मी काय म्हणते, हे सर्वात महत्वाचे. वैयक्तिक आयकरामध्ये उत्पन्न बदलत होतं का? हो, बदलत होतं. कराचे दर बदलत होते का? हा, बदलत होते. उत्पन्न बदलत होतं, कराचे दर बदलत होते. पण कंपनीमध्ये मात्र फक्त हे जे उत्पन्नाच्या जागी आपण काय घेऊ, नफा घेऊ, कंपनीमध्ये फक्त नफा बदलतो, कराचे दर मात्र स्थिर असतात. किती, 30%. मग जर एखाद्या कंपनीचा नफा समजा 2.5 लाख आहे, तरी त्याला 30% कर. एखाद्या कंपनीचा नफा समजा 15 लाख आहे, तरी त्याला 30% कर आकारला जाणार आहे. म्हणजे आता हे 2.5 लाख आणि 15 लाख मी इथं एक्झाम्पल म्हणून घेते. समजा आपण पकडू की एखाद्या कंपनीला आलेला आहे नफा 1000 रुपये, तर त्याच्यावर 30% म्हणजे 300 रुपये याला कर द्यावा लागेल. त्याच दुसऱ्या कंपनीचा नफा आहे 3000 रुपये, समजा 3000 रुपये आहे, तर त्याला किती द्यावे लागतील, 900 रुपये इतका त्याला काय भरावा लागेल, 20% कर भरावा लागेल. बरोबर. म्हणजेच आपल्याला इथं काय बघायला भेटलं, जसं वैयक्तिक आयकरात उत्पन्न बदलतं, कराचे दर बदलतात, तसं मात्र कंपनीमध्ये सॉरी कंपनी करामध्ये फक्त नफ्याचं प्रमाण बदलत असतं, करांचे दर मात्र स्थिर असतात. म्हणून यालाच काय म्हणतो आपण, प्रमाणशीर कर. प्रमाणात, नफ्याच्या प्रमाणात 100 रुपये असेल तर 30 रुपये, 100 रुपये नफा असेल तर 30 रुपये कर, 200 रुपये नफा असेल तर 60 रुपये कर. म्हणजे नफ्याच्या प्रमाणात कर बदलतो. करांचे दर स्थिर असल्यामुळे काय होतं, नफा जसा जसा वाढतो तसं कर वाढतो,
पण करांचे दर मात्र स्थिर असतात, म्हणून याला आपण प्रमाणात वाढणारा प्रमाणशीर कर असं म्हणतो. मग जर विचारलं प्रमाणशीर कर कोणाला म्हणतात, जिथे जर प्रत्यक्ष कर आलं तर प्रत्यक्ष कराला आपल्याला मार्क करायचं नाही, कारण वैयक्तिक कर हा प्रमाणशीर नाहीये. कंपनी कर प्रमाणशीर आहे आणि वैयक्तिक आणि कंपनी दोन्ही प्रत्यक्ष कर आहेत. मग प्रत्यक्ष कर प्रमाणशीर आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरेल. फक्त कंपनी कर हे प्रमाणशीर आहेत. मग कंपनी करांचे दर आपल्याला माहिती आहे स्थिर आहे, 30% आहेत. तर भारतीय कंपन्यांसाठी पण तेवढेच आहेत आणि परकीय कंपन्यांसाठी पण तेवढेच आहेत का? तर नाही. भारतीय कंपन्यांसाठीचे कर जे आहेत ते 30% आहेत, तर परकीय कंपन्यांसाठीचे सध्या 40% आहे. म्हणजेच काय, परकीय कंपन्यांवर आकारल्या जाणाऱ्या कराचा दर हा भारतीय कंपन्यांमध्ये आकारल्या जाणाऱ्या कराच्या दरापेक्षा जास्त असतो. हे आपल्याला इथं कळालं. पुढे बघूया. आता आपण मगाशी पाहिलं होतं भांडवली नफा कर, बरोबर. आपण बघितलं होतं जी व्यक्ती भांडवली वस्तू ओन करते, म्हणजे इमारत असेल, जमीन असेल, शेअर्स असेल, तर अशा व्यक्तीने ते विकल्यानंतर जो काही उत्पन्न नफा मिळतो त्यावर त्या व्यक्तीला भरावा लागत होता भांडवली नफा कर. आपण हेही बघितलं होतं की हा वैयक्तिक आयकराचाच, इन्कम टॅक्सचाच एक भाग आहे. कुठला? भांडवली नफा कर. हा भांडवली नफा कर दोन प्रकारचा असतो, एक दीर्घकालीन भांडवली नफा कर, एक अल्पकालीन भांडवली नफा कर. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीकडे एक इमारत आहे किंवा एक जमीन आहे, त्याने ती जमीन 3 वर्ष वापरली आणि त्यानंतर ती विकली. 3 वर्षापेक्षा जास्त वापरून, समजा 4 वर्ष वापरली आणि ती विकली, तर त्या व्यक्तीला दीर्घकालासाठीचा भांडवली नफा कर द्यावा लागतो. जर त्या व्यक्तीने 2 वर्ष ती जमीन वापरली आणि विकली, तर त्याला अल्पकालीन भांडवली नफा कर द्यावा लागतो. म्हणजेच काय, एखादी भांडवली वस्तू 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरून मग विकली तर दीर्घकालीन भांडवली नफा कर, आणि तीच वस्तू जर 3 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी वापरून मग विकली तर अल्पकालीन भांडवली नफा कर. मग दीर्घकालीन भांडवली नफा कर हा जास्त असतो 20%, आणि अल्पकालीन भांडवली नफा कर हा कमी असतो 15%च असतो. आपल्याला वाटतं जास्त वापरल्यावर कमी, तर जास्त तुम्ही वापर केल्याशिवाय तुम्ही विकून नफा कमवत आहात म्हणजे तुम्ही जास्त कर दिला पाहिजे असं आपण लक्षात ठेवू शकतो. 20% आणि इथे किती आहे 15%. हे झालं भांडवली वस्तूंच्या बाबतीत. मग जर आपण बघितलं शेअर्सच्या बाबतीत, तर शेअर्स एखाद्या व्यक्तीने शेअर्स खरेदी केले, ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी स्वतःकडे होल्ड करून ठेवले आणि नंतर प्राइस वाढल्यावर ते विकले. समजा 1 वर्षानंतर विकले तर त्याला दीर्घकालीन भांडवली नफा कर द्यावा लागेल, आणि 1 वर्षाच्या आधी विकले, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ते होल्ड केले आणि मग विकले तर त्याला अल्पकालीन भांडवली नफा कर द्यावा लागतो. इथंही हा किती आहे, दीर्घकालीन 20%, अल्पकालीन किती आहे 15%. मग आपल्याला माहिती आहे शेअर्सची आपण दैनंदिन खरेदी विक्री करू शकतो. जर आपण दैनंदिन ट्रान्झॅक्शन करू शकतो तर अशा वेळी तर आपण त्याला होल्ड करतच नाही, खरेदी करतो आणि विकतो. इथं होल्ड केलं 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तर अल्पकालीन भांडवली नफा कर, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दीर्घकालीन भांडवली नफा कर. पण दैनंदिन ट्रान्झॅक्शन करत असेल तर अशा वेळी भांडवली नफा कर लागेल का? नाही. दैनंदिन ट्रान्झॅक्शन करत असेल तर आपल्याला लागतो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स तो किती असतो? 0.1%. किती असतो? 0.1% इतका हा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असतो. हा कोणी लागू केला होता? हा लागू केला होता पी चिदंबरम यांनी 2004 पासून. आपल्याला इथं काय कळालं? इथे आपल्याला कळालं की वैयक्तिक आयकराचाच एक भाग आहे भांडवली नफा कर. इथे वैयक्तिक आयकरामध्ये तुम्ही उत्पन्नावर कर देत असता, भांडवली नफा करामध्ये तुम्ही भांडवली वस्तू विकून जे उत्पन्न किंवा नफा कमवता त्यावर तुम्ही कर देत असता. याच्यामध्ये भांडवली नफा करामध्ये दीर्घकालीन अल्पकालीन असे 2 भांडवली कर असतात. वस्तूंच्या बाबतीत 3 वर्षापेक्षा जास्त वस्तू होल्ड ठेवली किंवा वापरली आणि मग विकली तर दीर्घकालीन, 3 वर्षापेक्षा कमी अल्पकालीन. शेअर्सच्या बाबतीत 1 वर्षापेक्षा जास्त दीर्घकालीन भांडवली नफा कर, 1 वर्षापेक्षा कमी अल्पकालीन भांडवली नफा कर. दीर्घकालीन आहे 20%, अल्पकालीन आहे 15%. आणि शेअर्स जर आपण दैनंदिन खरेदी विक्री करत असू तर त्यावर आपल्याला भांडवली नफा कर नाही लागत. कुठला लागतो? सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. ट्रान्झॅक्शन होते त्याच्यासाठी सिक्युरिटी टॅक्स लक्षात ठेवूया. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स किती टक्के? 0.1%. आणि कोणी चालू केलं होता? 2004 ला पी चिदंबरम यांनी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स चालू केला होता. म्हणजेच इथं काय कळतं आपल्याला, भांडवली नफा कर हा सुद्धा प्रत्यक्ष कर आहे का? तर आहे, प्रत्यक्ष कर आहे. हा जरी वैयक्तिक आयकराचाच भाग असला तरी सेपरेट जर विचारला हा प्रत्यक्ष कर आहे किंवा प्रत्यक्ष, तर हा कुठला कर आहे? प्रत्यक्ष कर आहे. पुढे बघूया. मी सुरुवातीच्या फर्स्ट स्लाइड मध्ये इंट्रोडक्शनच्या वेळी म्हटलं होतं की आपल्याला काय बघायचं आहे? मॅट बघायचा आहे, जो कंपनी कराचा भाग आहे. म्हणजे आताच आपण बघितलं की
भांडवली नफा कर असेल तो वैयक्तिक आयकराचा भाग आहे, जसं मॅट हा कंपनी कराचा भाग आहे. मग मॅट हा प्रत्यक्ष कर होईल का, तर हो प्रत्यक्ष कर आहे. मॅट काय आहे, प्रत्यक्ष कर आहे. मॅटचा फुल फॉर्म काय आहे, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. शब्दातच आहे अल्टरनेटिव्ह टॅक्स आहे. अल्टरनेटिव्ह टॅक्स म्हणजे काय, तर समजा आपल्याला माहिती आहे आपण सेजची स्थापना केली होती, तर सेज मधले जे उद्योग असतात ते निर्यात प्रधान उद्योग असतात, तर त्यांना आपण काय करतो, कर सवलती देतो, की जेणेकरून लोकांनी सेजच्या भागामध्ये उद्योग स्थापन करावेत आणि जास्तीत जास्त भारताची निर्यात घडून यावी. त्यासाठी आपण त्यांना काय देत असतो, कर सवलती देत असतो. म्हणजेच इतर कंपन्यांसारखं त्यांच्यावर आपण कर आकारतो का, तर आकारत नाही. मग अशा कंपन्यांना आपण मॅट लावतो, अल्टरनेटिव्ह टॅक्स लावतो आपण. हा आकारत नाही तर याच्या अल्टरनेटिव्ह कुठला टॅक्स लावणार आहे आपण, मॅट. म्हणजे येऊन एकच करतो आपण, कर आकारत नाही, मॅट आकारतो. मॅट आकारतो म्हणजे मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स आकारतो. मग मॅट कधी लागू झाला, तर मॅट 96-97 ला लागू केला होता पी चिदंबरम यांनीच. म्हणजेच वैयक्तिक आयकराच्या बाबतीतला जो भांडवली नफा कर बघितला तो पण पी चिदंबरम यांनीच, आणि मॅट जो कंपनी कराबद्दल बघतोय आपण तो पण कोणी, पी चिदंबरम यांनीच. हा कितीला लागू झाला, 1996-97, आणि भांडवली नफा कर कधी लागू झाला होता, 2004 ला. तर हा पी चिदंबरम यांनी लागू केला होता 96-97 ला. आता हा जो मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स आहे, तर अशा कंपन्या, ज्या कंपन्या स्वतः कर सवलती घेत नाहीत, म्हणजे त्यांना त्यांच्या नफ्यावर ते कर भरत असतात, तर अशा कंपन्यांना मॅट किती भरावा लागतो, 15%. आणि ज्या कंपन्या कर सवलती घेतात त्यांना किती भरावा लागतो, 18.5%. म्हणजे जर तुम्ही कर देत असाल तर मॅट कमी द्या, म्हणजे काय, एकच. आणि जर तुम्ही कर कमी देत असाल तर मॅट जास्त द्या, एकच. दोन्ही एकच आहे. म्हणजे आपण त्याला कसंही कंपन्सेट करण्याचा प्रयत्न करतो. कर देत असाल तर मॅट कमी 15%, कर मध्ये सवलत घेत असाल तर मॅट जास्त 18.5%. किती आहे ते माहित पाहिजे, 15% आणि 18.5%. तर हा झाला मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, तर कंपनी कर आणि मॅट मध्ये मग फरक काय आहे, तर कंपनी कर आत्ताच आपण मगाशी बघितलं होतं, कंपनी कर कशावर आकारला जातो, नफ्यावर आकारला जातो. मग एखाद्या कंपनीचं उत्पन्न समजा 500 रुपये आहे, हा उत्पन्न 500 रुपये आहे, तर याच्यामध्ये त्यांना खर्च फक्त आला होता 300 रुपये. त्यांनी विक्री करून त्यांना आता उत्पन्न मिळालेलं आहे 500 रुपये, म्हणजे त्यांचा नफा किती आहे, 200 रुपयाचा नफा आहे. मग काय कळालं आपल्याला, 300 रुपये एका कंपनीचा खर्च होता, 500 रुपये त्यांना उत्पन्न मिळालं, त्यांचा नफा मिळतो 200 रुपये. या 200 रुपयापैकी त्यांचे जे शेअर होल्डर्स आहेत, किंवा जे त्यांना लाभांश द्यायचा आहे लोकांना, तो गेला 100 रुपये. तर उरले किती, 100 रुपये. फक्त ह्याच 100 रुपये नफ्यावर जो द्यावा लागतो तो आहे कंपनी कर. म्हणजेच कंपनी कर नेट प्रॉफिटवर, निव्वळ नफ्यावर द्यावा लागतो. निव्वळ नफा म्हणजेच काय, जो कंपनीने नफा कमवला आहे तो नफा मायनस लाभांश. नफा मायनस लाभांश करून जो राहतो निव्वळ नफा, त्यावर आपल्याला द्यावा लागतो कंपनी कर. मात्र मॅट हा आपल्याला द्यावा लागतो बुक प्रॉफिटवर. बुक प्रॉफिट म्हणजे काय, तर 500 विक्री केली होती, 300 रुपये त्यांचा बेसिक खर्च झाला होता, तर 200 रुपये त्यांचा नफा आहे, तर ह्या 200 रुपयावर द्यावा लागेल मॅट. मग मॅट जरी 200 रुपयावर देतोय आणि कंपनी कर 100 रुपयावर देतोय, मग मॅट 200 रुपयावर जो देतोय, समजा कर सवलत घेते ती कंपनी, तर 15% देतोय, आणि हा 100 रुपये जर कंपनी भारतीय असेल तर 30% देतोय, बरोबर. इथं कराचे दर जास्त आहेत, कंपनी कराचे दर, कारण हा निव्वळ नफा आहे, नफा कमी दाखवला जातो, आणि बुक प्रॉफिट जास्त असतं, कारण निव्वळ नफ्यामध्ये बुक प्रॉफिट मधून लाभांश आपण मायनस करतो, म्हणून याचे दर कमी आहेत, कंपनी कराचे दर मात्र जास्त आहेत. तर जर विचारलं, हे मेन्सला हा स्टँडर्ड क्वेश्चन आहे, विचारू शकतात. मॅट कशावर आकारलं जातं, मॅट आकारलं जातं बुक प्रॉफिटवर, आणि कंपनी कर कशावर आकारला जातो, नेट प्रॉफिटवर, निव्वळ नफ्यावर. आता दोन महत्वाच्या समित्या आहेत. मी म्हटलं होतं की आपल्याला काय बघायचंय, विजय केळकर समिती बघायची आणि राजा चेलैया समिती बघायची. ह्या समित्या खूप महत्वाच्या आहेत आणि यांनी भारतीय कर प्रशासनाबाबतीत, कर सुधारणेबाबतीत खूप शिफारसी केलेल्या आहेत. इथं आपण कोणत्या शिफारसी बघणार आहोत, फक्त प्रत्यक्ष कराबद्दलच्या शिफारसी बघणार आहोत, कारण हे लेक्चर आपलं फक्त प्रत्यक्ष कराबद्दल आहे. मग पहिल्यांदा आपण बघणार आहोत विजय केळकर समिती. कधी होती विजय केळकर समिती, 2002 ची. तर यांनी मॅट रद्द करण्याची शिफारस केली होती. मॅट कोणतं, मग आताच आपण बघितलं, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स, कंपनी टॅक्सच्या बद्दल असतं, 15% आणि 18.5% लागतं. तो मॅट रद्द करण्याची शिफारस कोणी केली होती, तर ते केली होती विजय केळकर समितीने. मग आता बघा हे कसं लक्षात ठेवायचं आपल्याला. बघ इथं मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलंय मॅट कधी लागू झाला बरं,
मॅट लागू झाला 96-97 ला, पी चिदंबरम यांनी लागू केला. जर मॅट 96-97 ला लागू झाला असेल, कितीला 96-97 ला लागू झाला असेल, तर याच्या आधीची 91ची राजा चेलैया समिती हा रद्द करण्याबद्दलची शिफारस करू शकेल का? तर नाही. दोनच कर संरचनेबद्दल, भारतीय कर प्रणालीबद्दल दोन समित्या फार महत्वाच्या आहेत, विजय केळकर आणि राजा चेलैया समिती. जर हा 96-97चा कर आहे तर राजा चेलैया तर याच्याबद्दल काय करू शकत नाही, शिफारस करू शकत नाही. मग आपण एलिमिनेशनने जरी आपल्या लक्षात नाही आलं, कारण इथं तर आपल्याला एवढ्या शिफारसी दिसत आहे, पण विजय केळकरच्या खूप शिफारसी आहेत ज्या आपल्याला अप्रत्यक्ष करामध्ये अधिभार उपकर सगळीकडे बघायच्यात. मग आपल्याला नंतर कन्फ्युज होईल की विजय केळकरने कुठली केली आणि राजा चेलैयाने कुठली शिफारस केली. तर आपण काय करणार आहे, मॅट 96-97 ला आहे, 91ची समिती याला रद्द करण्याची शिफारस करू शकत नाही. ही कोणाची आहे, विजय केळकर समितीची शिफारस आहे. मग ती मान्य केली का? तर नाही, ती अमान्य केली गेली. म्हणून तर आतापर्यंत मॅट चालू आहे 15% आणि किती 18.5%. आतापर्यंत मॅट त्यामुळे चालू आहे कारण ती अमान्य झालेली आहे. दुसरं, कंपनी कर किती ठेवा म्हटलं होतं, तर भारतीय कंपन्यांसाठी 30% आणि परकीय कंपन्यांसाठी 35% ठेवा असं कोणी म्हटलं, तर विजय केळकर समितीने. मग भारतीय कंपन्यांसाठी 30% आहे का कंपनी कर? आहे, हे मान्य झाले. परकीय कंपन्यांसाठी 35% आहे का? नाही, परकीय कंपन्यांसाठी आहे 40%. म्हणजे ही दुसरी जी शिफारस होती ती अमान्य झालेली आहे. विजय केळकर समिती म्हटली होती की संपत्ती कर जो आहे तो रद्द करा. संपत्ती कर कुठला आहे बरं? प्रत्यक्ष करच आहे. आपण बघितलं, प्रत्यक्ष करच आहे संपत्ती कर, जो रद्द झालेला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन नाही घेतली तरी चालेल. पण संपत्ती कर कुठला होता हे जर विचारलं तर तो प्रत्यक्ष कर होता. कधी लागू झाला होता? 1956 ला संपत्ती कर लागू झाला होता. मग ही रद्द करण्याची शिफारस विजय केळकर समितीने केली, ती मान्य झाली आणि 2015-16 ला अरुण जेटली यांनी संपत्ती कर रद्द केलेला आहे. कोणी रद्द केला संपत्ती कर? 2015-16 अरुण जेटली यांनी हा संपत्ती कर रद्द केला. कोणाच्या शिफारसीवरून? विजय केळकर समितीच्या शिफारसीनुसार. वैयक्तिक करांचे दर कमी करा हे मान्य केलं होतं, जे आपण वैयक्तिक करांचे दर कमी केलेले आहेत. सुरुवातीला आपल्याकडे वैयक्तिक करांचे दर खूप होते, नंतर वैयक्तिक करांचे दर आपल्याकडे कमी कमी होत आलेले आहेत. मग वैयक्तिक करांचे दर कमी करा अशी शिफारस कोणी केली? विजय केळकर समिती. म्हणजे बघा, कंपनी कराचे दर त्यांनी सांगितले, वैयक्तिक करांचे दर कमी करा त्यांनी सांगितलं, दोन्ही झाले प्रत्यक्ष कर. दुसरा प्रत्यक्ष कर कुठला राहिला? संपत्ती कर, तो रद्द करण्याची शिफारस केली होती. तिसरा कुठला? मॅट, ती रद्द करण्याची शिफारस केली होती प्रत्यक्ष करांबद्दलच्या विजय केळकर समितीच्या शिफारसी. आता दुसरी आहे राजा चेलैया समिती 1991. यांनी सांगितलं होतं कंपनी कराचे दर कमी करा. मग वैयक्तिक कराचे दर कमी करा कोणी सांगितलं? विजय केळकर. आणि कंपनी कराचे दर कमी करा कोणी सांगितलं? राजा चेलैया. हे कसं लक्षात ठेवायचं? वैयक्तिक व विजय केळकर. वैयक्तिक दराचे कर विजय केळकर. मग उरलं कुठलं? कंपनी कराचे दर कमी करा कोणी सांगितलं? राजा चेलैया. इथं कंपनी कराचे दर दिले होते, कमी जास्तच बद्दल बोललो नाही. कंपनी कराचे दर कमी करा कोणी बोललं? राजा चेलैया समितीने बोललेलं होतं. आता प्रत्यक्ष कर लागू कोण करतं आणि वसूल कोण करतं? सगळ्याच करांच्या बाबतीत आपल्याला हे बघायचंय, लागू कोण करतं, वसूल कोण करतं. कारण आपण जेव्हा वित्त आयोग बघणार आहोत तेव्हा आपल्याला केंद्राकडे जमा होणाऱ्या कराचा जो वाटा आहे त्यासाठी आपण केंद्र कोणतं वसूल करतं किंवा केंद्राला कुठले कुठले कर मिळतात हे माहित असणं गरजेचं आहे. मग इथं प्रत्यक्ष कर लागू करतं केंद्र आणि वसूल पण करतं केंद्र. बघा, इन्कम टॅक्स आपण राज्यानुसार भरत नाही, म्हणजे राज्याला वेगळा, महाराष्ट्राला वेगळा, गुजरातला वेगळा असं नाही. केंद्र लागू करतं आणि केंद्रच वसूल करतं. म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पातच आपल्याला दिलेलं असतं की आयकराचे स्लॅब ह्या वर्षीपासून काय असेल. जसं आपण पाहिलं 2021-22, 22-23 ला काय आहेत? 2.5 लाख आणि त्याच्या आधी किती होते? 5 लाख. मग कोण ठरवतं? केंद्र ठरवतं, केंद्रच लागू करतं, केंद्रच वसूल करत असतं. एकूण कर महसूल जो आपल्याला भेटतो, एकूण कर महसूल कसा भेटेल? बघा, एकूण कर महसुलामध्ये प्रत्यक्ष कर पण येतील आणि अप्रत्यक्ष कर पण येतील. बरोबर, प्रत्यक्ष कर पण येतील, अप्रत्यक्ष कर पण येतील. मग या एकूण कर महसुलातला जो वाटा आहे त्यामध्ये प्रत्यक्ष करांचा वाटा हा अप्रत्यक्ष करांपेक्षा जास्त आहे. कसा आहे? जास्त आहे. मग अप्रत्यक्ष करांमध्ये जीएसटी वगैरे हे गोष्टी येतात. तरी सीमाशुल्क असेल, वॅट असेल, तरी सुद्धा यांच्यापेक्षा कोणाचा वाटा जास्त आहे? प्रत्यक्ष करांचा वाटा जास्त आहे. हे खूप महत्वाचे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय करू शकतात? एखादं सेंटेन्स देऊ शकतात की भारतातल्या एकूण कर महसुलामध्ये, भारतात प्राप्त होणाऱ्या एकूण कर महसुलामध्ये प्रत्यक्ष करांचा वाटा जास्त आहे किंवा अप्रत्यक्ष करांचा वाटा जास्त आहे. बरोबर, चुकलं तर प्रत्यक्ष करांचा वाटा आपल्याकडे जास्त आहे. कारण कंपनीचे नफे, मग महारत्न, मिनिरत्न या कंपन्यांचे नफे वगैरे जे असतात ते भरपूर प्रमाणात हा कराचा
वाटा आहे. मग सर्वाधिक वाटा कोणाचा असणार प्रत्यक्ष करांमध्ये? संपत्ती कराचा. प्रत्यक्ष करात पण कंपनी कराचा आणि एकूण कर महसुलात पण सर्वाधिक वाटा कोणाचा आहे? कंपनी कराचाच आहे. कधीपासून? 1991 नंतर, जेव्हा आपण एलपीजी धोरण स्वीकारलं त्यानंतर कंपनी कराचा वाटा वाढत वाढत गेलेला आहे आणि एकूण महसुलात सर्वाधिक वाटा कंपनी कराचा आहे आणि प्रत्यक्ष करात पण कोणाचा असणार? मग कंपनी कराचाच असेल. बरोबर. तर हे काय बघितलं आपण? प्रत्यक्ष कर. यामध्ये आज आपण बघितलं वैयक्तिक आयकर, कंपनी कर, मॅग बघितलं, भांडवली नफा कर बघितला. याच्यामध्ये काही आपण स्टेटमेंट बघितले की प्रत्यक्ष कर वाटा, अप्रत्यक्ष कर वाटा असेल, कर भार, कराघात यासारख्या संकल्पना आज बघितल्या आपण. विजय केळकर समिती, राजा चलैया समिती बघितली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अप्रत्यक्ष कर बघणार आहोत. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. पण महत्वाची गोष्ट इथे एक आहे, काही कर आहेत की जे आपल्याला प्रत्यक्ष करामध्ये येतात, जे रद्द झालेत. आपण बघितले संपत्ती कर रद्द झालाय, जे प्रत्यक्ष करामध्ये येत होता. असे अजून काही कर आहेत की जे प्रत्यक्ष करामध्ये येतात, जे की काय झालेले आहेत? रद्द झालेले आहेत. मग कुठले कर आहेत ते? तर एक आहे खर्च कर. हे माहित असायला हवं. म्हणजे हे खूप मायनर घटक आहेत पण माहित असायला हवं. खर्च कर, त्याला काय म्हणतो आपण? एक्सपेंडिचर टॅक्स. हा एक्सपेंडिचर टॅक्स पण प्रत्यक्ष कर आहे. दुसरं मालमत्ता कर, त्यालाच नंतर आपण देणगी कर असं म्हटलं. मालमत्ता कर, देणगी कर हे सुद्धा प्रत्यक्ष कर आहे. शिवाय मग कुठले कुठले प्रत्यक्ष झाले बघा? वैयक्तिक कर, कंपनी कर, संपत्ती कर. चौथा कोणता बघितला आपण? खर्च कर, जो रद्द झालेला आहे. खर्च कर, एक्सपेंडिचर, मालमत्ता कर, त्यालाच आपण काय म्हटलं होतं? देणगी कर. हेही काय आहेत? प्रत्यक्ष करच आहेत, जे की आता रद्द झालेले आहेत. शिवाय एलबीटी, लोकल बॉडी टॅक्स, जे महानगरपालिकांच्या स्तरावर आकारले जायचे. भारतात पहिली अहमदाबाद महानगरपालिका होती, गुजरात मधलं अहमदाबाद महानगरपालिका होती की जिने हा एलबीटी, लोकल बॉडी टॅक्स आकारला होता. तो सुद्धा कुठला झाला? तो कशाच्या जागी आकारणार? जसं आपलं जकार नाका असतो तसं लोकल बॉडी टॅक्स असतो, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो आकारला जातो. तोही प्रत्यक्ष कराचाच एक भाग आहे. शिवाय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक स्वतःचा टॅक्स होता, व्यवसाय कर. हा महत्वाचा आहे, व्यवसाय कर. हा सुद्धा काय आहे? प्रत्यक्ष करच आहे. व्यवसाय कर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा होता, तो प्रत्यक्ष करच होता. तो कधी लागू केला होता? आपण 1975 ला लागू केला होता. का लागू केला असेल बरं हा? तर आपल्याकडे 1972 ला खूप दुष्काळ पडला होता. तर या दुष्काळात आपण एक योजना चालू केली होती, रोजगार हमी योजना. नंतर ती मनरेगा वगैरे झाली. तर रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राची योजना आहे. तर रोजगार हमी योजना ही जेव्हा आपण लागू केली 1972 ला दुष्काळामुळे, तर त्या रोजगार हमी योजनेमध्ये जे काही आपल्याला वेतन द्यायचे किंवा जो निधी उभारायचा आहे, त्या निधीच्या उभारणीसाठी आपण कोणता कर लावला होता? व्यवसाय कर. कोणी लावला होता? फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लावला होता 1975 मध्ये. हा व्यवसाय कर सुद्धा काय होता? प्रत्यक्ष कर होता. मग